Last lecture we will study the semi-conservative replication of DNA. हा पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट जो एक्सपेरिमेंटल कन्फर्मेशन दिलेले हा पार्ट तुम्ही वाचून घ्या. नंतर नेक्स्ट जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस दीज आर द मेजर कंपोनंट इन सेलमध्ये जो प्रेझेंट असणारा बायोमॉलिक्युल्स आहे त्याच्यामध्ये प्रोटीन हा मेन कंपोनंट आहे. प्रोटीन सिंथेसिससाठी जी मेन रिॲक्शन म्हटलं तरी चालेल, रिॲक्शन जे आहे सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस इन मॉलिक्युलर बायोलॉजी, त्याच्यामध्ये तुमच्या बुकमध्ये इथं बघा एका बॉक्समध्ये दिले की कसं फॉर्म होतं प्रोटीन, कसं फॉर्म होते ते दिलेले. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल इन सेल. एनी टाईप ऑफ सेलमध्ये व्हेरी इम्पॉर्टंट असणारा हा प्रोटीन मॉलिक्युल आहे. आणि दिज आर मेड फ्रॉम द टू इम्पॉर्टंट प्रोसेस. त्याच्यामध्ये तो तयार होत असताना दोन इम्पॉर्टंट प्रोसेस होतात. फर्स्ट जी प्रोसेस आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ट्रान्स्क्रिप्शन. त्या प्रोसेसला ट्रान्स्क्रिप्शन असं म्हटलं जातं. आणि दुसरी जी प्रोसेस आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ट्रान्सलेशन. त्या प्रोसेसला ट्रान्सलेशन असं म्हटलेले. ट्रान्स्क्रिप्शन ही जी प्रोसेस आहे दिज आर इन्व्हॉल्व इन टू द DNA टू फॉर्म द mRNA. DNA पासून जेव्हा mRNA फॉर्म होतो त्या प्रोसेसला ट्रान्स्क्रिप्शन असं म्हटलं जातं. आणि mRNA टू फॉर्म द पॉलिपेप्टाईड चेन किंवा ज्याला तुम्ही प्रोटीन मॉलिक्युल म्हणता तो म्हणजे पॉलिपेप्टाईड चेन. आणि mRNA पासून जेव्हा प्रोटीन मॉलिक्युल फॉर्म होतो दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज द ट्रान्सलेशन. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? ट्रान्सलेशन. दीज आर द सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिसची ही मेन प्रोसेस आहे. एवढी जी रिॲक्शन आहे ती चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की DNA पासून काय फॉर्म होतं? mRNA फॉर्म होतो. आणि ही जी प्रोसेस आहे त्याला कुठली टर्म आहे तर ट्रान्स्क्रिप्शन ही टर्म आहे. आणि mRNA टू फॉर्म द पॉलिपेप्टाईड चेन किंवा प्रोटीन. पॉलिपेप्टाईड mRNA पासून जेव्हा पॉलिपेप्टाईड फॉर्म होतो दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ट्रान्सलेशन. त्या प्रोसेसला ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. आणि खाली दिले बघा की जेव्हा mRNA पासून पुन्हा DNA फॉर्म होतो दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन. खालच्या बॉक्समध्ये दिलेले रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन. mRNA पासून पुन्हा DNA मॉलिक्युल फॉर्म होतो दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन असं म्हटलेले. मग ही जी मेजर रिॲक्शन आहे ती लक्षात ठेवा प्रोटीन सिंथेसिसमध्ये. मग आता आपल्याला ह्या दोन्ही प्रोसेस याच्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रोटीन सिंथेसिसमध्ये. व्हॉट इज ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय, त्याच्यामध्ये असणारे कंपोनंट आणि DNA पासून mRNA कसा फॉर्म होतो हे देखील इथं पाहणार आहोत. आणि ट्रान्सलेशन पुन्हा mRNA पासून पॉलिपेप्टाईड चेन कशी फॉर्म होते हे देखील आपण ट्रान्सलेशनमध्ये अभ्यासणार आहोत. नेक्स्ट काय आहे बघा प्रोटीन सिंथेसिस. याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिसमध्ये तुम्हाला ट्रान्स्क्रिप्शन आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्या सेंट्रल डॉग्मामध्ये काय सांगितले? डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्युल गिव्ह राईज टू mRNA टू ॲक्ट ॲज अ मेसेंजर टू प्रोग्राम द सिंथेसाइज ऑफ पॉलिपेप्टाईड चेन. दिस टाईप ऑफ युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA टू RNA and RNA to protein is refer as the central dogma of molecular biology. मग आता हे तुम्हाला विचारलं जाईल की सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी काय आहे, तर त्याचं जी आन्सर असणार आहे ती ही रिॲक्शन असणार आहे की DNA टू फॉर्म द mRNA आणि mRNA टू फॉर्म द पॉलिपेप्टाईड चेन. त्याच्यापासून पॉलिपेप्टाईड चेन म्हणजेच प्रोटीन मॉलिक्युल फॉर्म होतो. आणि हा युनिडायरेक्शनल फ्लो आहे इन्फॉर्मेशनचा. म्हणजे हे काय आहे तर DNA हे जेनेटिक मटेरियल आहे की त्याच्यापासून काय केलं जातं तर जे जीन आहे ते ट्रान्सफर केले जातात नेक्स्ट जनरेशनकडे किंवा नेक्स्ट सेलमध्ये जेव्हा डिवायडेशन होत असतं त्याच्यामध्ये. मग दीज आर द सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. हे एक लक्षात ठेवा की प्रोटीन सिंथेसिस इज द सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. मॉलिक्युलर बायोलॉजीचा सेंट्रल डॉग्मा काय आहे तर प्रोटीन सिंथेसिस. आणि त्याच्यामध्ये ह्या दोन मेजर प्रोसेस आहेत ट्रान्स्क्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. नेक्स्ट काय सांगितले? द प्रेझेंट कन्सेप्ट ऑफ सेंट्रल डॉग्मा इन रिट्रोव्हायरस अँड रायबोव्हायरस इज गिवन बाय द टेमिन अँड बाल्टिमोर्स. बाल्टिमोर्स आणि
टेमिसनी हे रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन हे एक्सप्लेन केलेलं इन 1970मध्ये बघा, की जेव्हा DNA पासून mRNA फॉर्म होतो आणि mRNAपासून पुन्हा DNA फॉर्म होतो, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज द रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन. बाल्टिमोर्स आणि टेमिस या सायंटिस्टने त्याच्यावरती वर्क केले. अकॉर्डिंग टू द एन्झाईम RNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज सिंथेसाइज DNA फ्रॉम RNA. आणि RNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज यूज करून DNA पासून RNA फॉर्म केला जातो. मग व्हॉट इज ट्रान्स्क्रिप्शन. आता व्हॉट इज ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्स्क्रिप्शनची डेफिनेशन इथं दिलेली बघा. काय सांगितले, ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय तर द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस इन्क्लूड ट्रान्स्क्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. देन द प्रोसेस ऑफ कॉपिंग जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन टेम्पलेट म्हणजे इथं स्टँड लक्षात घ्यायचं आहे. टेम्पलेट स्टँड ऑफ DNA इंटू सिंगल स्टँडर्ड DNA ट्रान्स्क्रिप्ट इज टर्म ॲज द ट्रान्स्क्रिप्शन. म्हणजे जो स्टँड आहे टेम्पलेट स्टँड इंटू सिंगल स्टँडर्ड RNA स्टँड किंवा RNAकडे ही जी इन्फॉर्मेशन आहे ती ट्रान्सफर केली जाते, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्स्क्रिप्शन. मग आता व्हॉट इज ट्रान्स्क्रिप्शन तुमच्या लक्षात आलेलं असेल की जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, कॉपी ऑफ द जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन स्टँड टू RNA, वन DNA स्टँडकडून ती सिंगल स्टँडर्ड RNAकडे ट्रान्सफर करण्याची जी प्रोसेस आहे त्याला ट्रान्स्क्रिप्ट. DNA हा कसा आहे, डबल स्टँडर्ड आहे किंवा डबल स्टँडचा फॉर्म होतो आणि RNA हा कसा आहे तर सिंगल स्टँडर्ड आहे. हे अगोदर तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की DNA मध्ये 2 स्टँड असतात, RNAमध्ये सिंगल स्टँड असतो. RNAमध्ये एकच स्टँड आहे, DNA मध्ये 2 स्टँड आहेत. मग DNA मध्ये जो टेम्पलेट स्टँड आहे त्याच्यावरची जी इन्फॉर्मेशन आहे ती कॉपी करून कुठं ट्रान्स्क्रिप्ट केली जाते तर RNAवरती ट्रान्स्क्रिप्ट केली जाते. ही जी प्रोसेस आहे त्याला काय म्हटलेलं आहे, ट्रान्स्क्रिप्शन असं म्हटले. लक्षात आलं. नंतर त्यांनी काय विचारले बघा, हाऊ मेनी न्यूक्लियोटाइड्स आर प्रेझेंट इन कोडॉन. कोडॉनमध्ये किती न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट असतात हे विचारले. अँड नेम द मॉलिक्युल्स विच कॅरी द अँटीकोडॉन. प्रत्येक अँटीकोडॉनमध्ये किती मॉलिक्युल्स कॅरी केले जातात हे विचारले. आणि व्हॉट इज म्युटेशन, हे देखील म्युटेशन म्हणजे चेंज. आणि कोडॉन्समध्ये 3 नायट्रोजनस बेस किंवा न्यूक्लियोटाइड बेस प्रेझेंट असतात. देन नेक्स्ट आहे ट्रान्स्क्रिप्शन. आता ट्रान्स्क्रिप्शन हा जो पॉईंट आहे मी जर एक्सप्लेन केला तरी तुम्ही 2-3 वेळा ते तो चांगल्या पद्धतीने समजून घेऊन वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तसं एकदम सोपं आहे, समजलं तर सोपं आहे, नाही समजलं तर ते काही तुम्हाला म्हणजे सोपं वाटणार नाही, खूप अवघड वाटेल. त्यासाठी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचे यासाठी व्हॉट इज मीन बाय RNA DNA ट्रान्स्क्रिप्शन, नंतर रेप्लिकेशन, सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वॅटसन अँड क्रिकचं जे मॉडेल आहे DNAचं त्याच्यामध्ये जे नायट्रोजनस बेस पिरिमिड हे सगळं माहिती असेल तर हे तुम्हाला समजायला सोपं जाईल. त्यामुळे तुमचं वाचन तुम्ही चालू ठेवणं गरजेचं आहे. बघा, ट्रान्स्क्रिप्शन ड्युरिंग द इन्फॉर्मेशन ऑफ ओनली वन स्टँड ऑफ DNA इज कॉपीड इंटू द RNA. आपण पाहिलं की टेम्पलेट स्टँड जो आहे DNAचा त्याच्यावरची इन्फॉर्मेशन कॉपी केली जाते. कुठं कॉपी केली जाते, RNAवरती. या प्रोसेसला आपण ट्रान्स्क्रिप्शन असं म्हणतो. नंतर दिस स्ट्रँड ऑफ DNA ॲक्ट ॲज टेम्पलेट आणि एन्झाईम RNA पॉलिमरेज. इथं जे एन्झाईम यूज केले त्याला RNA पॉलिमरेज हे एन्झाईम यूज केले आणि कॅटलाइज द फॉर्मेशन ऑफ RNA ट्रान्स्क्रिप्ट. आणि RNA पॉलिमरेजच्या मदतीनं जी टेम्पलेट स्टँडवरची इन्फॉर्मेशन आहे ती RNAवरती ट्रान्स्क्रिप्ट केली जाते ट्रान्स्क्रिप्शन या प्रोसेसमध्ये. नंतर DNA इज लोकेटेड ऑन द न्यूक्लियोटाइड ऑफ प्रोकॅरियोट अँड इन न्यूक्लियाड्स म्हणजे न्यूक्लियससारखं दिसणारं स्ट्रक्चर त्याला न्यूक्लियस तो प्रोकॅरियोट्समध्ये असतो आणि इन न्यूक्लियसमध्ये युकॅरियोट्समध्ये असतो. देन DNA ट्रान्स्क्रिप्शन टेक प्लेस इन न्यूक्लियस इन युकॅरियोट whereas ट्रान्सलेशन ऑकर्स इन सायटोप्लाझम. म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन ही जी प्रोसेस आहे ती युकॅरियोट्समध्ये न्यूक्लियसमध्ये होते आणि ट्रान्सलेशन ही प्रोसेस आहे ती सायटोप्लाझममध्ये होते. हे एक लक्षात ठेवा.
1 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की ट्रान्स्क्रिप्शन वेअर फ्रॉम द किंवा वेअर आर प्रोड्यूस द किंवा वेअर आर फ्रॉम द ट्रान्सलेशन अँड ट्रान्स्क्रिप्शन. मग ट्रान्सलेशन ही जी प्रोसेस आहे दीज आर ऑकर्स इन टू द न्यूक्लियस. ती कुठं पाहायला मिळते आपल्याला? ट्रान्स्क्रिप्शन दीज आर टेक प्लेस इन न्यूक्लियस आणि ट्रान्सलेशन दीज आर ऑकर्स इन सायटोप्लाझम. म्हणजे ट्रान्सलेशन कुठं होतं आहे? सायटोप्लाझममध्ये होते आणि ट्रान्स्क्रिप्शन कुठं होते तर न्यूक्लियसमध्ये होते. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे DNA ट्रान्सफर इन्फॉर्मेशन टू mRNA विच देन मूव टू रायबोझोम्स आणि नंतर mRNA कडून ती पुन्हा रायबोझोम्सकडे मूव केली जाते. देन ट्रान्स्क्रिप्शन ऑकर्स इन न्यूक्लियस ड्युरिंग G1 G2 फेज ऑफ सेल सायकल. आता तुम्ही जर 11वीमध्ये G1 आणि G2 म्हणजे फर्स्ट गॅप फेज आणि सेकंड गॅप फेज हे जर तुमच्या लक्षात असेल तर तिथं हे काय होतं तर ट्रान्स्क्रिप्शन ऑकर्स इन न्यूक्लियस ड्युरिंग द G1 अँड G2 फेज ऑफ सेल सायकल. तिथं आपल्याला हे पाहायला मिळतं. DNA हॅज प्रोमोटर अँड टर्मिनेटर साईड. DNAचं जे टेम्पलेट स्टँड आहे त्याला 2 साईड असतात, प्रोमोटर आणि टर्मिनेटर. टर्मिनेटर म्हणजे एंड आणि प्रोमोटर म्हणजे स्टार्टिंग. बघा, ट्रान्स्क्रिप्शन स्टार्ट ॲट प्रोमोटर साईड अँड स्टॉप ॲट टर्मिनेटर. मग आता तुम्ही इकडे लक्षात ठेवत असताना प्रोमोटर हा वर्ड आला किंवा ही टर्म आली की काय लक्षात ठेवायचं की तो बिगिनिंग आहे किंवा स्टार्ट असणार आहे आणि टर्मिनेटर आला की एंड पॉईंट आहे. एवढं लक्षात ठेवा, कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे एक्सप्लेन केलं जाणार नाही. इथं प्रोमोटर म्हणजे स्टार्ट आणि टर्मिनेटर म्हणजे एंड. एवढे 2 पॉईंट लक्षात ठेवा. ॲक्च्युली द प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन इन बोथ प्रोकॅरियोट अँड युकॅरियोट. आणि ट्रान्स्क्रिप्शन ही दोन्ही टाईपच्या सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि दीज आर इन्व्हॉल्व इन टू द 3 स्टेजेस. दीज आर इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. म्हणजे ही जी ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये 3 स्टेज आहेत, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. त्याच पद्धतीने ट्रान्सलेशनमध्ये पण इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन या टाईपच्या 3 स्टेजेस दिलेले आहेत. मग ट्रान्स्क्रिप्शन युनिट काय आहेत ते दिलेले पुढं. आता प्रमोटर तुम्हाला माहिती आहे, बिगिनिंग साईट. नंतर सेकंड आहे स्ट्रक्चरल जीन, हे देखील ट्रान्स्क्रिप्शनल युनिट आहे. आणि थर्ड जो आहे तो आहे टर्मिनेटर एंड. म्हणजे प्रमोटर आणि टर्मिनेटर यांच्यामध्ये जो असणार आहे त्याला काय म्हटले तर स्ट्रक्चरल जीन म्हटले. हे लक्षात ठेवा. तुम्ही सर्वांनी आपला जो पाठ झालेला आहे त्याच्या सगळ्यांनी सर्व डायग्राम काढल्याच असतील आणि ते काढणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला काय समजणार नाही. इथं पण 3 टाईपचे टेम्पलेट दिले बघा. RNA स्टँड दिला आहे, टेम्पलेट स्टँड आणि कोडिंग DNA. हे तिन्ही DNA तुम्ही काढून घ्या. अँटीसेन्स आणि सेन्स स्टँड दोन्ही पण दिलेले आहेत. आणि त्याच्यावरती AUG बघा जरा कसं दिलं आहे, त्याच वेने किंवा त्याच डायरेक्शनने तुम्ही ते करा. नंतर पहिला जो दिलेला आहे बघा, आता खाली जे काय दिले, द 2 स्ट्रँड ऑफ DNA इन स्ट्रक्चरल जीन शो फॉलोइंग फीचर्स. डिफरंट टाईपचे फीचर्स दिले आहेत. मग ते पहिलं फीचर्स काय सांगितले, प्रोमोटर इज लोकेटेड टॉवर द 5' 5' प्रोमोटर असतो एंड ऑफ द स्ट्रक्चरल जीन अँड अपस्ट्रीम इट इज DNA sequence that provide binding site of enzyme DNA polymerase. बाइंडिंग साईट्सला किंवा बाइंड करण्यासाठी RNA पॉलिमरेज हे एन्झाईम यूज केलेले. RNA पॉलिमरेज बाइंड स्पेसिफिक प्रोमोटर, म्हणजे कुठल्या साईडला प्रोमोटर स्पेसिफिक बाइंड करायचा. इन प्रोकॅरियोटिक एन्झाईम रिकग्नाइज बाय द प्रोमोटर बाय इट्स सिग्मा फॅक्टर सबयुनिट. सिग्मा फॅक्टर सबयुनिट थ्रू ते रिकग्नाइज केलं जातं. स्ट्रक्चरल जीन काय सांगितले, 2 स्ट्रँड ऑफ DNA हॅव अपोजिट पोलॅरिटी. नंतर DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज कॅटलाइज द पॉलिमरायझेशन इन 5' to 3' डायरेक्शन. 5' to 3' डायरेक्शननी टेम्पलेट स्टँड असतो. 5' ला काय असणार आहे तर प्रोमोटर असणार आहे. देन DNA स्टँड हॅविंग 3' to 5' पोलॅरिटी ॲक्ट ॲज टेम्पलेट ट्रॅक. आणि टेम्पलेट स्टँड जो आहे ते तो कसा करणार आहे तर 5' to 3' एंड अँड द अदर स्टँड ऑफ DNA हॅविंग 5' to 3' पोलॅरिटी. आणि बाकीचे जे स्टँड असतात त्यांची जी पोलॅरिटी आहे ती कशी असणार आहे 5 to 3 असणार आहे.
परंतु जो टेम्पलेट असणार आहे ती त्याचे कसे असणार आहे 3 to 5 या टाईपमध्ये असणार आहे. देन द कॉम्प्लिमेंटरी टू टेम्पलेट स्टँड द सिक्वेन्स ऑफ बेस इन दिस स्टँड इज सेम ॲज इन RNA. RNAमध्ये पण सिक्वेन्स जो आहे बेस सिक्वेन्स तो कसा असणार आहे सेम असणार आहे. थायमिन आणि हे तुम्हाला झालेले 11वीमध्ये की थायमिनच्या ऐवजी RNAवरती युरासिल प्रेझेंट असतो. देन इट इज ॲक्च्युअल कोडिंग स्टँड अँड देन इन्फॉर्मेशन ऑन दिस स्ट्रँड ऑफ DNA इज कॉपीड ऑन mRNA. आणि त्या पद्धतीने मग काय केलं जातं तर जी इन्फॉर्मेशन आहे DNA टेम्पलेटवरची ती mRNAवरती कॉपी केली जाते. आणि लास्टला जो पॉईंट आहे टेम्पलेट स्टँड बघा 5:3 डायरेक्शन आहे आणि जो कोडिंग स्टँड आहे तो 5:3 डायरेक्शन आहे. आणि स्ट्रक्चरल जीन आहे. नंतर टर्मिनेटर म्हणजे एंड पॉईंट दिज आर कोडेड ॲट द 5' एंड. 5' एंडला तो काय असणार आहे कोडिंग पॉईंट असणार आहे न्यू स्टँडमध्ये किंवा टेम्पलेट स्टँडमध्ये. आणि इट इज डिफाईन्ड ॲज द एंड ऑफ ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस. आता इथं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की जो टेम्पलेट स्टँड आहे इथं 5'3 एंडला काय असणार आहे प्रोमोटर असणार आहे. 5' एंडला काय असणार आहे टर्मिनेटर असणार आहे. मिडलला स्ट्रक्चरल जीन असणार आहे. आणि जो कोडिंग स्टँड आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे तर 5' एंडला प्रोमोटर असणार आहे आणि 3' एंडला टर्मिनेटर असणार आहे. हे मात्र सर्वांनी लक्षात ठेवा कारण हे गरजेचं आहे. हे माहिती असेल तर तुम्हाला ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे समजेल. नंतर काय आफ्टर बाइंडिंग टू द प्रोमोटर RNA पॉलिमरेज मूव अलॉंग द DNA and cause local unwinding of DNA duplex into 2 chain in the region of gene expose ATCT base project nucleoplasm 1 strand function template. आता हे जे खाली दिलेत ना स्टँड त्याचं डिस्क्रिप्शन त्यांनी इथं दिले. अँटीसेन्स नंतर कॉम्प्लिमेंटरी जो सेन्स स्ट्रेंड आहे तो एक दिलेला आहे आणि mRNA एक दिला आहे फ्री फ्रॉम द mRNA. हे तिन्ही डायग्राम तुम्ही काढून घ्या. नंतर काय सांगितलं बघा mRNA किंवा RNA जो आहे फेन RNA पॉलिमरेज रिचिंग टर्मिनेटर्स सिग्नल ऑन DNA इट लिव्ह DNA अँड फुल्ली फॉर्म mRNA इज रिलीज. नंतर जेव्हा RNA पॉलिमरेज रीच होतो टर्मिनेटर पॉईंटला तेव्हा काय होतं तर लिव्ह द DNA फुल्ली फॉर्म RNA आणि मग पूर्णतः DNAवरची इन्फॉर्मेशन RNAवरती फुल होते आणि तिथून काय होतं तर RNA पूर्णतः ट्रान्स्क्रिप्ट होतो आणि DNA काय होणार आहे रिलीज होणार आहे. लक्षात आलं. मग mRNA फॉर्म होतो या प्रोसेसमध्ये. देन म्हणजे RNA पॉलिमरेज रीच इन टू द टर्मिनेटर पॉईंट. टर्मिनेटर पॉईंटला जेव्हा RNA रीच होईल तेव्हा काय होणार आहे टोटली mRNA फॉर्म होतो आणि किंवा जी DNAवरची जी इन्फॉर्मेशन आहे ती त्याच्यावरती ट्रान्स्क्रिप्ट होते किंवा पूर्ण ट्रान्सफर होते आणि दे लिव्ह द DNA तिथं सोडून जातो आणि तिथं mRNA फॉर्म होतो. दॅट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन. ही कसली प्रोसेस आहे तर ट्रान्स्क्रिप्शन आहे. ॲज द mRNA ग्रो ट्रान्स्क्राइब रिजन ऑफ DNA molecule become spirally coiled attain double helical form. आणि mRNA ग्रो झाल्यानंतर तर तो जो रिजन आहे ट्रान्स्क्राइब रिजन ऑफ DNA molecule बिकम स्पायरली कॉईल नंतर पुन्हा तो स्पायरली कॉईल होतो आणि अटेन द डबल हेलिकल म्हणजे जो DNAचा फॉर्म आहे तो अटेन करतो. इन बॅक्टेरिया RNA डज नॉट रिक्वायर एनी प्रोसेसिंग बिकॉज इट हॅज नो एंट्रॉन म्हणजे बॅक्टेरियामध्ये जी mRNA डज नॉट रिक्वायर एनी प्रोसेस कुठलीही प्रोसेस नसते बिकॉज तिथं कुठल्याही टाईपचे एंट्रॉन प्रेझेंट नसतात. प्रोकॅरियॉट पास द ओनली वन टाईप ऑफ RNA. प्रोकॅरियॉट्समध्ये देखील फक्त एकाच टाईपचा RNA पॉलिमरेज असतो. देन युकॅरियोट हे तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. विच टाईप ऑफ RNA इन प्रेझेंट इन टू द प्रोकॅरियोट किंवा हाऊ मेनी टाईप्स ऑफ म्हणजे RNA पॉलिमरेज आर प्रेझेंट इन टू द बॅक्टेरियामध्ये RNA फॉर्म होतो का किंवा कुठली प्रोसेसने तो फॉर्म होतो तर नॉट एनी रिक्वायर द प्रोसेस फॉर द बॅक्टेरियामध्ये कुठलीही प्रोसेस नसते mRNA फॉर्म होण्यासाठी. प्रोकॅरियोटमध्ये RNA पॉलिमरेज फक्त ओनली वन टाईपचा असतो
हे एक लक्षात ठेवा. म्हणजे एकाच टाईपने कुठल्या तरी तिथं RNA mRNA फॉर्म होणार आहे. इन युकॅरियोट दीज आर द 3 टाईप्स ऑफ RNA पॉलिमरेज. परंतु युकॅरियोटमध्ये 3 टाईपचे RNA पॉलिमरेज आहेत. देन कुठले कुठले RNA पॉलिमरेज? फर्स्ट ट्रान्सक्राईब, तो ट्रान्सक्राईब होऊन त्याच्यापासून काय फॉर्म होते? RNA फॉर्म होतो. नंतर RNA पॉलिमरेज सेकंड ट्रान्सक्राईब mRNA अँड आणखी काय सांगितलं बघा, हेटेरोजिनस न्यूक्लिअर RNA, म्हणजेच हेटेरोजिनस न्यूक्लिअर RNA देखील इथं फॉर्म होतो. कशापासून? जो DNA दिलेला आहे बघा, इथं काय दिलं आहे तर बॅक्टेरियामध्ये mRNA प्रोड्यूस होण्यासाठी कुठलीही प्रोसेस गरजेची नसते आणि प्रोकॅरियोट्समध्ये फक्त एकच टाईपचा RNA पॉलिमरेज असतो. आणि युकॅरियोट्समध्ये 3 टाईपचे RNA पॉलिमरेज असतात. पहिला तो जो आहे RNA पॉलिमरेज फर्स्ट, त्याच्यापासून ट्रान्सक्राईब होऊन काय फॉर्म होतं तर rRNA फॉर्म होतो. नंतर दुसरा RNA पॉलिमरेज सेकंड जो आहे त्याच्यापासून ट्रान्सक्राईब द mRNA प्रायमरी ट्रान्सक्रिप्शन अँड RNA पॉलिमरेज सेकंडपासून हेटेरोजिनस न्यूक्लिअर RNA देखील फॉर्म होतो. म्हणजे RNA सेकंडपासून 2 टाईपचे RNA फॉर्म होतात. RNA पॉलिमरेज सेकंडपासून mRNA आणि HNRNA फॉर्म होतो. आणि RNA पॉलिमरेज थर्ड इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सक्रिप्शन ऑफ tRNA. आणि RNA पॉलिमरेज थर्ड याच्यापासून काय फॉर्म होतं तर tRNA फॉर्म होतो. आणि SN म्हणजे स्मॉल न्यूक्लिअर RNA देखील फॉर्म होतो. आता हा जो पॅरेग्राफ आहे ना ते लक्षात ठेवा की युकॅरियोटिक सेलमध्ये 3 टाईपचे RNA पॉलिमरेज असतात आणि त्या तिन्ही टाईपच्या पॉलिमरेजपासून mRNA, rRNA, tRNA, HNRNA आणि SNRNA फॉर्म होतात. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात आलं? नंतर तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन युनिट अँड जीन ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. इथपर्यंतच जो पॉईंट आहे तो तुम्ही वाचा आणि बघा. नाही समजलं तर विचारा. पण कितीजण बघतात, कितीजण करतात माहिती नाही. त्याचबरोबर आपला जे चॅप्टर झालेले त्याचा देखील सर्वांनी होमवर्क कंप्लीट करा. डायग्रॅम सगळ्यांनी व्यवस्थित कंप्लीट करा आणि समजून घ्या. ठीक आहे. थँक्यू.